संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त येवला शहरातून संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीदरम्यान संत रोहिदास महाराज यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक एकता, समता आणि बंधुतेचा संदेश देण्यात आला। शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या पालखीला फुलांची सजावट करण्यात आली होती। या मिरवणुकीत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। माणिक बाळासाहेब बडोदे आज समाज बांधवांच्या या अथक परिश्रमाने आणि यांच्या संयोजनाने वतीने ही 649वी जयंती आम्ही साजरी करत आहोत। तरी मी सर्व समाज बांधवांचा आणि सर्वांचा खूप खूप आज संत श्री रविदासजी महाराज यांची 649वी जयंती। रविदासजी महाराज यांचा जन्म 1450 इसवी सनला उत्तर भारतात झाला। संत रविदास महाराज एका विशिष्ट समाजाचे नव्हे तर सर्व हिंदुस्थानाचे जे आहे संत आहेत। त्यांनी आपल्याला एक बोधवाक्य दिले, मन चंगा तो कटौटी में गंगा। म्हणजे देवाला जर तुमचं मन चांगलं असेल तर तुम्ही कुठं पण देवाला पाहू शकता, देव तुम्हाला कुठेही भेटू शकतो। त्यानंतर त्यांनी एकात्मतेचा संदेश आपल्या सर्वांना दिला। कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, आपण सर्वजण एक समान आहोत, हा बोध, हा संदेश त्यांनी दिलेला आहे। आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने, त्यांच्याच विचारांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या बोधवाक्यांनी आपण सर्वांनी जगलं पाहिजे आणि सर्वांनी असंच एकरूपाने राहिलं पाहिजे। परत एकदा मी सर्वांना रविदास महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो।